नमस्कार उद्योजक बंधूंनो, उद्योग मंत्र चॅनलवरती आपलं स्वागत आहे. पाहुयात आजचा उद्योग व त्याविषयीची सविस्तर माहिती. जालना जिल्ह्यातील श्रीपत धामणगावचे रहिवासी सुनील शिंदे हे सायकलच्या पेंडलवर पिठाची गिरणी चालवण्याचा व्यवसाय करत आहेत. तर जाणून घेऊया या व्यवसायाविषयीची सविस्तर माहिती. या व्यवसायाविषयी बोलताना ते सांगतात की 2016 साली खूप मोठा पाऊस झाला आणि या पावसातून 10 दिवस लाईट गेली. त्यामुळे लाईट नसल्यामुळे घरच्या घरी जात्यावरती धान्य दळून त्यांनी त्याच्या भाकऱ्या केल्या. जात्यावर केलेल्या भाकरींना चांगलीच चव आल्यानं 2016 साली या घडलेल्या प्रसंगातूनच त्यांना सायकलवर चालणारी पिठाची गिरणी तयार करण्याची संकल्पना सुचली. सुनील यांनी सायकलचे पेंडल, गिअर आणि दगडी जातं वापरून ही गिरणी तयार केली. या सायकलला उंची कमी जास्त करण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे माणसाच्या उंचीनुसार सायकलची उंची कमी जास्त केली जाते. या गिरणीचा फायदा म्हणजे या गिरणीला विजेची आवश्यकता भासत नाही. तसेच या सायकलच्या माध्यमातून व्यायामही चांगला होतो असं शिंदे यांनी सांगितले. या 4 वर्षाच्या व्यवसायानंतर शिंदे यांनी या गिरणी आता विकायलाही सुरुवात केली. तसेच वेगवेगळी प्रदर्शनं व सोशल मीडियाच्या माध्यमातून या गिरणीचा प्रसारही त्यांनी केलाय. त्यांच्या या गिरणीला पुणे, मुंबई, सांगली, सातारा आणि कर्नाटकातूनही चांगली मागणी येते. सुनील गेल्या 20 वर्षापासून वेगवेगळी यंत्र बनवण्याचा व्यवसाय करत आहेत. आतापर्यंत त्यांनी 28 प्रकारची अवजारं बनवली आहेत. त्यामुळे नवनवीन यंत्र बनवण्यामध्ये यांना रुची असल्याचं दिसून येते. अशा या सायकलपासून पिठाची गिरणी बनवणाऱ्या सुनील शिंदे यांना उद्योग मंत्र्याचा सलाम. तर उद्योजक बंधूंनो, हा सायकलच्या पेंडलपासून गिरणी बनवण्याचा व्यवसाय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच उद्योग मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.